ओम. डॉक्टर सी क देसाई यांनी मराठीवर उपलब्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील परिशिष्ट 1 मधील 898 पान आता मी वाचणार आहे. ईश्वराला विसरूनच माणूस मोहांध होऊन असा वाटेल ते करीत सुटतो. मॅकबेथ सुद्धा म्हणतो, आय हॅड मोस्ट नीड ऑफ ब्लेसिंग्स अँड अमेन स्टक इन माय थ्रोट. सदिच्छांची मला नितांत गरज आहे, पण परमेश्वराचे नाम माझ्या कंठात अडकून पडले आहे. मुद्गल पुराणातील पुढली कथा लोभासुराची आहे. सर्व संपत्तीवान अशा कुबेर या देवांच्या सावकाराचा लोभ हा पुत्र आणि या लोभाची पत्नी तृष्णा. हे कसे होते पहा. पैसा कितीही जवळ असला तरी लोभ काही सुटत नाही. पुन्हा लोभाचे लग्न तृष्णेशी म्हणजे अनिवार्य हावेशी झालेले. हाव, पैसा, स्त्री आणि मदिरा यांचा चंगळपणा सुरू करते. यातून मग बऱ्याच वाईट गोष्टी घडू लागतात. लोभाची प्रवृत्ती गजानन गणेशाला शरण जाऊनच मावळते. हाच संदेश मुद्गल पुराणातील गजानन अवताराची कथा देते. लोभाच्या या वाईट प्रवृत्तीचा नाट्यमय आविष्कार शेक्सपियरच्या ठशंफू दा दान्नहग्नमठ या नाटकात पाहायला मिळते. या नाटकातील स्कायलॉक या सावकाराचे पात्र आत्यंतिक लोभाचे प्रतीक आहे. स्कायलॉक कर्जाच्या वसुलीसाठी कर्जदाराच्या हृदयाजवळचे मांस सुद्धा काढून घेण्याची तयारी करतो. या नाटकातील संवादातून शेक्सपियरने सांगितले आहे की जेव्हा मन कंजूष होऊन लोभाचा अतिरेक होईल तेव्हा परमेश्वराची कृपा आठवा. ईश्वरी कृपा सर्वांवर सारखाच वर्षाव करीत असते. द क्वालिटी ऑफ मर्सी इज नॉट स्टेन्ड. इट ड्रॉप्स अ जेंटल रेन फ्रॉम हेवन अपॉन द प्लेसेस बिनीथ. मग आपण मनाची संकुचित वृत्ती का दाखवावी? मत्सर, दंभ, मद, मोह, लोभ अशा अनेक विकारांच्या सततच्या हेलकाव्यांनी माणूस आपल्या आयुष्यात अस्वस्थ होत असतो. मग काळजी, संशय अशा दुष्परिणामांनी माणसाच्या मनावर ताणतणाव निर्माण होतात. या ताणतणावांना आणि एकूणच मनाच्या अस्वस्थतेला संस्कृतमध्ये क्रोध असा शब्द आहे. क्रोध म्हणजे निव्वळ संताप नाही, तो मनाच्या अवस्थेतला एक परिणाम आहे. अशा क्रोध इच्छांपासून, वासनांपासून निर्माण होतो. हवे ते मिळाले नाही अथवा आपल्या इच्छापूर्तीच्या आड कोणीही किंवा काहीही येऊ लागले म्हणजे माणूस अस्वस्थ होतो. यामुळे मुद्गल पुराणात भगवान शंकराच्या कामभावनेतून क्रोधासूर निर्माण झाला असे वर्णन केलेले आहे. अनिवार्य क्रोध अतिरेकी होतो हे आपण आयुष्यात पाहतोच ना. संकुचित मन चटकन अस्वस्थ होते. अडाणी माणूस क्षुल्लक कारणावरून सुद्धा भडकतो आणि हमृत्युमरीवर येतो. सुशिक्षित माणूस तसे करीत नाही. मन प्रगल्भ आणि मोठे असले म्हणजे क्रोध आवरला जातो. सुसंस्कारित मोठे मन सहजी अस्वस्थ होत नाही आणि झाले तरी समजूत चटकन पटते. म्हणून मुद्गल पुराणात श्री गणेशाचा 5वा अवतार लंबोदर म्हणून वर्णिला आहे. शेक्सपियरच्या ऑथेल्लो नाटकात आत्यंतिक संशयातून निर्माण होणारी आयुष्याची शोकांतिका रंगवली आहे. ऑथेल्लो हा नाटकाचा नायक शूर आणि सद्गुणी होता, पण तो काळा हपशी होता. आपली कुरूपता त्याला खुपत होती. ऑथेल्लोची बायको मात्र खूप सुंदर आणि गोरीपान होती. ऑथेल्लोच्या गुणांवर तिने प्रेम केले होते, पण ऑथेल्लोला वाटे की गोऱ्या सुंदर स्त्रीला कुरूप काळा पुरुष आवडेलच का?
यातून संशयाचे भूत अथेल्लोच्या मनात साकार झाले आणि अथेल्लोने आपल्या सुंदर गोऱ्या बायकोला ठार मारले आणि मग स्वतःची चूक उमजल्यावर स्वतःला सुद्धा मारून घेतले. क्रोध मनाची अशांती अशी घातक ठरते. म्हणून शेक्सपियर याच नाटकातील एका पात्रामार्फत सांगतो की आपले आयुष्य हे एखाद्या बागेसारखे आहे आणि आपल्या मनातल्या इच्छा या बागेत काम करणारे माळी. आपल्या आयुष्याच्या या बागेत काटेरी निवडुंग लावावे की सुंदर गुलाब ते आपणच ठरवायचे असते. आपल्या आयुष्याची बाग छान फुलावी म्हणून त्यासाठी सदिच्छांबरोबरच आपण श्री गणेशाचा विशाल महिमा नित्य स्मरावा. लंबोदर श्री गणेशाच्या नामाने आपल्या मनाची अशांती घालवावी. मुद्गल पुराणातील यापुढील गणेशाचा अवतार विकट हा आहे. हा अवतार श्री गणेशाने कामासुराच्या पारिपत्यासाठी घेतलेला आहे. कामासुराची उत्पत्ती मुद्गल पुराणातील कथेनुसार विष्णू या देवतेपासून झालेली आहे. काम असा सजीवांच्या उत्पत्तीशी संबंधित असून नैसर्गिक आहे. कामासुराच्या पत्नीचे नाव होते तृष्णा. काम वासनेची माणसाच्या मनातील तहान अशी नैसर्गिक आहे. पान 898 संपूर्ण.